हे बघा, मी आपल्याला सांगतो, इथे उमेदवार 3 जरी असले तरी ते 2 मिळून 1 आहे. एकाच एक लढत इथे होईल आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी या युतीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणे इथे कमळाच्या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी होईल. कारण बुलढाणेकरांना भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे. बुलढाणा शहरातील जनतेने सगळं अनुभवलं आहे, शहर पाहिलेलं आहे. शहरामध्ये चौकामधले जे अवैध धंदे, चरस, दारू, गांजा, अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं, कोणाच्या आशीर्वादानं हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले, हे सगळं बुलढाणेकरांनी पाहिलंय. आणि त्याच्यामुळे आज 18-18 वर्षाचे मुलं, 3-3, 4-4 मुलं एकत्र येतात आणि आपल्या 18 वर्षाच्या मुलाचा हाजी मलंगजवळ भर दिवसा चाकुरी खून करतात. हे नशा पाणी करणे, अवैध धंदे करण्याचे जे साधनं आहे हे सहज लोकांना चौकात टपऱ्यावर उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या शहराची ही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. व याला कारणीभूत कोण आहे? हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे? कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या? कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेवरे भडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या शिव्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये? हे सर्व या जनतेला माहीत आहे. आपण काही ते सांगण्याची इथे कोणाला गरज नाही आहे. आणि आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये जे काही कामं चालू असतील त्याच्यापेक्षाही आणखी वेगवान पद्धतीने व शहराची गरज जी आहे त्याची गरज पूर्ण करण्याच्या पद्धतीने आम्हाला खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा राबवायचा आहे. आणि तो विकासाचा अजेंडा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत. या शहरातील जनतेचा जो टॅक्सपेड रुपयाला एकूण एक रुपया जो जमा होतो त्या 1-1 रुपयाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा निभवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटते की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी? ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे. ही सत्ता, अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं कि सत्ता हमें भी चाहिए लेकिन सत्ता ये सेवा का साधन है और ये सेवा करने के लिए चाहिए. मी आमदार, बायको नगराध्यक्ष, पोरगा नगरसेवक, पुतण्या नगरसेवक, समधी व्याई नगरसेवक, जावाई जिल्हा परिषद सदस्य, एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का? एका घरामध्ये एवढी पदं लागत असतात का विकासासाठी? का बरं एक आमदार की विकास नाही करू शकत? तर ही सत्तेची जी भूक आहे, ही सत्तेची भूक कुठंतरी